ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये केवळ 1.33% जलसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे वाशिम शहरासाठी पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या दिवसामध्ये दमदार स्वरूपात पाऊस झाला नाही तर वाशिम शहराला कसा पाणी पुरवठा करायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिलाय। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ 1.33% जलसाठा आता उपलब्ध आहे। त्यामुळे आता वाशिमकरांची चिंतेत मोठी वाढ झालेली आहे। वाशिम शहराला दररोज 1,30,00,000 लिटर पाण्यापेक्षाही अधिक पाणी शहराला दररोज पाणी पुरवठा होतो। मात्र आता जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस न बरसल्याने वाशिमकरांच्या जलसंकटात मोठी वाढ निर्माण झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर हे काही दिवस पुरवली इतकाच जलसाठा या धरणात शिल्लक राहिलेला आहे। इतकी भीषण परिस्थिती आता वाशिमकरांना निर्माण झालेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर या धरणात जर या जून महिन्यात जर पाऊस नाही बरसला तर येत्या काळामध्ये वाशिमकरांना पाण्यासाठी 10 दिशा फिरण्याची वेळ येणार आहे। मात्र त्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही। वेळीच जर पाऊस दाखल नाही झाला तर हे संकट अधिकच गडद होणार आहे असं चित्र तरी सध्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। येत्या काळात जर दमदार पाऊस नाही झाला तर वाशिमकरांची तहान आणखी वाढणार आहे आणि पाणी पर्यायी न मिळाल्याने वाशिमकरांना नवीन पाण्याचा पर्यायी शोध घेणं गरजेचं राहणार आहे। एबीपी माझा, एकबुर्जी धरण, वाशिम।